हॅलो मुलांनो, आज आपण आपल्या मराठी विषयातील पाठ क्रमांक 14 खेळातील स्वयंपाक हा बघणार आहोत. आपला आजचा हा जो पाठ आहे ही एक कविता आहे आणि आपल्या आजच्या या पाठाचे लेखक आहेत ज्यांनी ही कविता लिहिली आहे. त्यांचे नाव आहे बघा किशोर पाठक यांनी ही आपली कविता लिहिलेली आहे. आता आपण आपली ही कविता सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम अगोदर हे चित्र बघूया. या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसते बघा. सुरुवातीला इथे आपल्याला या भिंतीवरती एक घड्याळ दिसत आहे. त्यानंतर इथे एक बाई उभी आहे. आपण हिला स्त्री पण म्हणू शकतो किंवा एक वुमन, एक बाई उभी आहे. ठीक आहे. इथे बघा हा मुलगा दिसतोय आपल्याला इथे बसलेला आणि तो काय करतोय बरं बघा. तो काहीतरी पोळी लाटत आहे किंवा काहीतरी कृती करताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्या आजूबाजूला हे सर्व जे आहे हे काय आहे बरं. स्वयंपाकघरातील ज्या वस्तू असतात स्वयंपाक करण्यासाठी लागणाऱ्या त्या सर्व वस्तू आपल्याला इथे दिसत आहेत. बघा इथे आपल्याला कुकर दिसत आहे, इथे कढई आहे, इथे विळी ठेवलेली आहे, इथे मिक्सर आहे, इथे एक छोटीशी वाटी आहे, इथे बघा हे उलथणे आहे, सिलेंडर, गॅस आपल्याला दिसते ना हे सर्व. आणि त्याच्यानंतर इथे बघा इथे एक मुलगी बसलेली दिसते आणि तिच्या समोर हे इथे काय आहे, वांगी आहेत. एका प्लेटमध्ये ठेवलेली वांगी आहेत. हे सर्व आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे. ठीक आहे. आता आपण आपली कविता बोलूयात. मी ही कविता बोलेल, तुम्ही ती व्यवस्थित ऐका आणि पाठ करा. ठीक आहे. बघा नीट ऐका हां. ऐका व म्हणा. पिठामध्ये पाणी घालतो, तिंबून तिंबून कणिक मळतो, भरभर भरभर पोळी लाटतो, पोळीचा फुगा तव्यावरती फुगतो, गरम गरम पोळी वाढतो. विळीवरती वांगी चिरतो, गरम मसाला त्यात भरतो, कढईत तेल मोहरी फुटता, तिखट घालून रस्सा करतो, डाळ तांदूळ भांड्यात भरतो, पाण्याची वर धार धरतो, कुकरच्या तोंडात शिट्टी कोंबतो, स्वयंपाक झाला जाहीर करतो, स्वयंपाक माझा डब्बीत मावतो, तरीही आम्ही पोटभर जेवतो, पचनासाठी 2 फळे प्रत्येकाला देऊन ठेवतो. बघा मुलांनो, आता मी ही कविता सर्व वाचली आहे, तुम्ही ती ऐकली पण आहे. आता तुम्ही पण ही कविता काय करणार आहात, घरी म्हणणार आहात. ठीक आहे. आता इथे बघा खाली दिलेली आहे की खालील कामासाठी कवितेत आलेल्या कृती क्रमाने सांगा. आता पहिली कृती कोणती आहे, पोळी करणे. तर मग पोळी डायरेक्ट बनते का, नाही. मग पोळी करण्यासाठी या आपल्या कवितेमध्ये काय काय कृती आलेल्या आहेत. तर बघा पिठामध्ये पाणी घालतो, तिंबून तिंबून कणिक मळतो आणि भरभर भरभर पोळी लाटतो. की आपल्याला अगोदर पिठामध्ये पाणी घालावे लागते, मग त्याला तिंबून तिंबून त्याचे कणिक मळावे लागते आणि मग आपले कणिक मळून तयार झाले की मग त्या कणकेचा गोळा घेऊन आपल्याला काय करायची असते, पोळी लाटायची असते. मग ही कृती कशासाठी झाली, पोळी करण्यासाठी. ठीक आहे. आता आपली दुसरी कृती आहे. दुसरी कृती काय आहे, भाजी करणे. मग आता आपल्याला कोणतीही भाजी करायची असेल तर त्याची काहीतरी अगोदर आपण तयारी करतोच ना. त्याला लसूण आपण सोलून ठेवतो, त्याला मोहरी जिरे लागतात, तेल लागते, मसाले लागतात. मग आता या आपल्या कवितेमध्ये भाजी करण्यासाठी काय कृती आलेली आहे आपण बघूयात. काय आहे बघा बरं. विळीवरती वांगी चिरतो, गरम मसाला त्यात भरतो, कढईत तेल मोहरी फुटता, तिखट घालून
रस्सा करतो. बघा मग आता भाजी करण्यासाठी इथे ही कृती आलेली आहे की आपल्याला ती भाजी अगोदर चिरावी लागते. मग त्यामध्ये आपण गरम मसाला भरतो. आता इथे वांग्याची भाजी दिलेली आहे म्हणून त्यांनी इथे वांग्यामध्ये भरण्यासाठी गरम मसाला वापरलेला आहे. मग आपण कढईमध्ये तेल टाकतो, फोडणी देतो. मग फोडणीसाठी आपण मोहरी, जिरे, लसूण, कढीपत्ता हे सर्व वापरतो ना. आणि मग तिखट वगैरे घालून त्यात पाणी घालून आपण त्याचा रस्सा बनवतो. तर या कवितेमध्ये भाजी करण्यासाठी ही कृती आलेली आहे. आता आपण पुढे बघूयात काय आहे. भात करणे. आता भात करणे या कृतीसाठी बघूयात की आपण या कवितेमध्ये काय कृती जी क्रमाने आलेली आहे. तर बघा, भात करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय लागतं. भात करण्यासाठी तांदूळ लागतात. मग इथे दिलेलं आहे बघा, डाळ तांदूळ भांड्यात भरतो, पाण्याची वर धार धरतो. मग आपण भात करण्यासाठी जे तांदूळ आहेत ते व्यवस्थित स्वच्छ निवडून घेतो. मग त्याला पाण्याने धुवून घेतो 2-3 वेळेस तरी. त्यानंतर मग आपण कुकरमध्ये भांड्यामध्ये ते तांदूळ आणि ती डाळ वेगवेगळ्या भांड्यामध्ये ठेवून कुकरमध्ये ठेवतो. आणि कुकरला झाकण लावल्याच्या नंतर वरती काय लावतो आपण, शिट्टी लावतो. आणि अशा पद्धतीने आपण काय करतो, भात करतो. अशी कृती भात करण्यासाठी या कवितेमध्ये इथे आलेली आहे. ठीक आहे. आता इथे पुढे बघा, खालील कृतींसाठी कोणती साधने लागतात ते सांगा. आपल्याला खाली ह्या ज्या कृती दिलेल्या आहेत त्या कृती करण्यासाठी कोणत्या कोणत्या साधनांची आपल्याला आवश्यकता असते ते आपल्याला इथे सांगायचे आहे. आता बघा, पोळी भाजणे. पोळी भाजण्यासाठी आपल्याला काय काय लागेल. सर्वात अगोदर आपल्याला गॅस किंवा चूल म्हणजेच जाळ, त्याच्याशिवाय आपली पोळी भाजू शकणार नाही. मग आपल्याला गॅस लागेल. गॅसवरती पोळी भाजण्यासाठी तवा असतो, तवा लागेल. आणि उलथणे, ज्यामुळे आपण पोळी काय करू शकतो, उलटू शकतो. उलटी पालटी पोळी आपण काय करू शकतो. दोन्ही बाजूनी भाजण्यासाठी आपण पोळी पलटण्यासाठी उलथणे हे साधन वापरतो. ओके. आता दुसरी कृती आहे भाजी चिरणे. तर भाजी चिरण्यासाठी आपल्याला काय लागते, विळी किंवा चाकू किंवा सुरी. आता आपण वेगवेगळे साहित्य वापरत असतो. बाजारामध्ये खूप नवीन नवीन साहित्य उपलब्ध झालेली आहेत. पण भाजी चिरण्यासाठी शक्यतो चाकू, सुरी किंवा विळी यांचाच वापर आपण करतो. आता तिसरी कृती आहे भात करणे. तर भात करण्यासाठी आपल्याला काय साधन लागते. एकतर आपण भात कुकरमध्ये करतो लवकर होण्यासाठी, किंवा आपण साध्या आपल्या पातेल्यामध्ये देखील भात करू शकतो. तर भात करण्यासाठी कुकर आणि पातेले हे दोनही साधने लागतात. मुलांनो, समजतंय ना तुम्हाला आपण आता काय काय शिकलो ते. आता आपण पुढे बघूयात की काय दिलेले आहे इथे. बघा, आता इथे दिलेले आहे की खालील अक्षरांपासून नवीन शब्द बनवा. आता इथे काही अक्षरे दिलेली आहेत बघा त्यांनी, चा, रा, स, द, र, घ. आणि या अक्षरांपासून त्यांनी काय केलेले आहेत, इथे शब्द बनवलेले आहेत. मग काय शब्द बनवले त्यांनी, बघा, चारा. कुठे आहे चारा, हे बघा, चारा किंवा चार किंवा रस. याशिवाय रास किंवा दसरा, दिसते ना तुम्हाला, किंवा घर किंवा दर किंवा चादर. याशिवाय सर किंवा सदरा. बघा, हे एवढे शब्द त्यांनी इथे बनवलेले आहेत. मग आता इथे आपल्याला त्यांनी काही अक्षरं दिलेली आहेत. आता आपण बघूयात की या दिलेल्या अक्षरांपासून कोणते
नवीन नवीन शब्द तयार होतात ते. मग आता इथे आपण बघूयात की काय काय शब्द इथे बनतात बरं. काय बनू शकते इथे बघा. पाय, बघा एक शब्द बनला. नंतर काय, दुसरा शब्द बनला. बघा आपण विचारतो ना काय झाले तुला, मग बघा इथे बनलाय काय. याशिवाय बघा पाल, पाल माहिती ना तुम्हाला, भिंतीवरती असते पाल. याशिवाय अजून काय बनते, लय, बघा लय, वेव लाईन आपण बोलतो ना, तशीच ही एक लय आहे, म्हणजे हा एक शब्द आहे. अजून काय शब्द होईल, कापा. ही अक्षरे बघा, या अक्षरांपासून कोणते कोणते वेगळे शब्द बनतात बरं नवीन. चला बघूयात काय होईल. बघा वीर किंवा रवी किंवा मार. याशिवाय सर किंवा कर किंवा कवी. बघा किती शब्द बनत आहेत ना. आता मुलांनो इथे बघा, इथे ही आता अक्षरे दिलेली आहेत. या अक्षरांपासून अजून काय शब्द तयार होतात, नवीन शब्द, ते तुम्ही बनवायचे आहेत आणि मला सांगायची आहेत. ठीक आहे. या अक्षरांपासून तयार होणारे शब्द तुम्ही शोधणार आहात. ठीक आहे. हे 2 मी तुमच्यासाठी सोडत आहे. आता हे बघा इथे उपक्रम दिलेला आहे की घरी आई स्वयंपाक करत असताना निरीक्षण करा. म्हणजे तुमची आई जेव्हा स्वयंपाक करते त्यावेळेस त्याचे ऑब्झर्वेशन करा. पोळी, भाजी, भात करताना कोणकोणत्या कृती केल्या जातात, कोणत्या क्रमाने केल्या जातात ते लक्षात घ्या आणि वर्गात सांगा. ज्यावेळेस तुमची मम्मी, तुमची आई पोळी करते, भाजी करते किंवा भात करते, तर ती कशा पद्धतीने करते, काय काय कृती करते, अगोदर काय करते, नंतर काय करते, याची तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. आणि या सर्व गोष्टी करताना तुमची आई ती कोणत्या क्रमाने करते हे देखील तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा. आणि दुसरा उपक्रम काय आहे बघा मुलांनो, विद्यार्थ्यांकडून वर्गात भेळ तयार करून घ्यावी, त्याची कृती सांगण्यास सांगावे. आता आपण तर वर्गामध्ये नाही आहोत, तर मग तुम्ही घरी काय करायचे आहे, भेळ तयार करायची आहे. आता इथे खाली बघा मुलांनो, आपल्याला इथे दिलेले आहे की चित्र पहा आणि वर्णन करा. आपल्याला इथे खूप सुंदर असं निसर्ग चित्र दिलेलं आहे. काय दिसते बरं आपल्याला या चित्रामध्ये, बघा इथे पांढरे शुभ्र आकाश आहे, इथे एक कौलारू घर दिसत आहे आपल्याला, आणि इथे व्यवस्थित जवळ जाऊन बघितले तर काही आपल्याला इथे माणसे पण दिसत आहेत. याशिवाय इकडे मागे एक आपल्याला नदी देखील दिसत आहे मागच्या बाजूने. आणि हे एक पावसाळ्यातील प्रसंग आहे, पावसाळ्यातील चित्र आहे. त्यामुळे सर्व आजूबाजूचा हा जो परिसर आहे पूर्ण हिरवागार झालेला आहे. इथे छान अशी उंच उंच झाडी आहेत आणि इथे बाजूने छान असं पीक जे या लोकांनी पेरलेलं आहे ते आलेलं दिसत आहे आपल्याला. आणि किती छान असं हे वातावरण आहे बघा बरं.